साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो जी अध्यात्मिक प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तीदासु अवधारी जोजे जयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्येंचे अधिकरण तेज वंदो श्रीचरणा श्री सद्गुरूंचे ते नमस्कार हाता हाता हृदय आपले चौफाळून भली वरी बैसव पावले श्री गुरूंचे ते नमस्कार हाता आता कृपा भांडवल सोडी भरी माझ्या मतेची पोतडी तरी ज्ञानपद्य जोडी थोरा माते महायोग पीठे तठे भीमरत्या वरम पुंडलिका यदा तो मुनिरे समागत्य तिष्ठं तमानंद गन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग हर भगवान नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग हर भगवान नमन पांडुरंग करो प्रथम मावळी महाराष्ट्र ज्ञानोबराय असतील
धर्म टिकवण्यासाठी त्यांनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं. आता माझा संभाजी राजांच्या खूप आशीर्वाद आहे. त्या वीरांना जन्म घालणारी जिजाऊ महासाहेब जर नसती तर आज आपण कीर्तन करू शकलो नसतो, भजन करू शकलो नसतो, प्रवचन श्रवण करू शकलो नसतो. आज या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करू शकलो नसतो. पण महासाहेब जिजाऊचे उपकार समजायचे. असे वीर पुरुष तिने जन्माला घडले म्हणून आपला धर्म आज अबाधित राहिला आणि त्या महासाहेब जिजाऊंच्या खूप आशीर्वाद आहे. या सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण कीर्तन करू शकतो. त्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय, ज्यांना पाचवा वेद समजला जातो. नवे नवे आपल्या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. या समाजासाठी ज्यांनी आपल्या प्रपंचाची होळी केली, सर्वस्व जीवनपणाला लावलं, असे सुप्रसिद्ध महान साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या मानव जातीला एक उपदेश या ठिकाणी करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. काय म्हणतात तुकोबराय की ह्या भूतलावरती, ह्या पृथ्वी तलावरती जो जो जन्माला आलाय मनुष्य देह म्हणून, त्यांना तुकोबराय म्हणतात इह लोकीचा हा देह. हा जो तुम्हाला देह मिळालाय ना, हा सहज मिळालेला नाही, याची अपेक्षा स्वर्गातले देव सुद्धा करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही. स्वर्गातले जे देव आहे ते नरदेहाची या ठिकाणी अपेक्षा करतात. म्हणजे याचा अर्थ ह्या देहाची काहीतरी विशेष किंमत असली पाहिजे. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही. म्हणजे देव सुद्धा ह्या देहाची जर अपेक्षा करत असेल तर मग आपल्याला ती गोष्ट समजली पाहिजे. मग तुकोबरायला एका साधकाने प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, तुम्ही एवढी या नरदेहाची किंमत सांगतात, असं आहे तरी काय? तर ते सांगतात, धन्य आम्ही जन्मालो, की आम्ही धन्य आहोत की आम्ही या नरदेहाला आलो. नुसतं नरदेहाला आलो नाही तर आम्ही कोणाचे दास झालो? दास विठोबाचे झालो. कारण जगाच्या पाठीवर आता तुम्ही कुठल्याही देवस्थानात जर गेले तर तुम्हाला 20 ते 15 फुटाच्या अंतरावरती दर्शन मिळतं. पण माझा भगवान परमात्मा पांडुरंग विटेवरती योगी 28 पासून आजही पायाचं दर्शन देतो. म्हणून दास विठोबाचे झालो. काय म्हणतात ते? दास दुसऱ्या देवाचं सांगितलं का? विठोबाचे झालो सांगितलं. दास विठोबाचे झालो का? की तिथं पायाचं दर्शन मिळतं. जवळ देवाच्या जाऊ शकतो, देवाला आपण सुखदुःख सांगू शकतो. म्हणून दास विठोबाचे झालो.
मग काय आता नुसते दास झाले तुम्ही, त्याचा फायदा काय पडतो? तुकोबराय सांगतात आयुष्याच्या साधने, हे जे तुम्हाला आयुष्य मिळालंय हे एक प्रकारचं काय मिळालंय? साधन मिळालंय. हे नरदेह म्हणजे काय आहे? हे साधन आहे. मग या साधनातून आपल्याला काय करायचंय? काहीतरी साध्य करायचंय आयुष्याच्या साधने. मग काय साध्य करायचं? तर ते म्हणतात सच्चित आनंद पदवी घेणे. ही एकच पदवी जगात अशी आहे की ती कधीच बाद होत नाही. तुम्ही मेले तरी असती आणि तुम्ही हयात तोपर्यंत पण असती. म्हणून सच्चिदानंद पदवी घेणे ती पदवी आम्हाला घ्यायची, म्हणून त्या पदवीसाठी हे साधन सांगितलं. आयुष्याच्या साधने या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जे काय आपलं आयुष्य आहे, याच्यामधला जो काळ आहे, या काळामध्ये आपल्याला काय करायचंय? आपल्याला ती एक पदवी प्राप्त करायची. तिचं नाव आहे सच्चिदानंद पदवी घेणे. मग ती घेऊन तुम्हाला काय करायचं? तर तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. आपण लिहितो सहज, कोणी कैलासवासी लिहितं, कोणी स्वर्गवासी लिहितं, कोणी वैकुंठवासी लिहितं, पण आपल्याला नक्की माहित नाही त्याला कुठली गती मिळाली. मग कुठली गती मिळाली समजून घ्यायचं असेल तर त्याला एकच पर्याय. लोक मैतान आले वापस आले की कुसबुस करताना समजायचा हा कुठल्या गती गेला. विठ्ठल विठ्ठल कमी कमी आपल्या पिलरमध्ये आपण काय करतो आता? मॅच सरस करायचं आपल्याला, हरकत नाही. तर या ठिकाणी कुठलंही कार्याच्या मागं कारण असावं लागतं, कारण कारणाशिवाय कार्य घडत नाही. मग आजचं काय कारण आहे? तर आजचं जे कारण आहे आपल्यातून काय केलेलं आहे, एक आपल्या गावातला म्हणा, या कुटुंबातला, या परिसरातला एक हिरा या परिसराने गमावलेला आहे. या परिसराने काय केलेलं आहे? एक हिरा या परिसरातला गमावला गेलेला आहे. म्हणजे कैलासवासी हिरारावजी गोंधळे यांचं यांना जाऊन आज 12 दिवस झाले. आज काय यांची रात्र, उद्या काय होईल? 13वं झाल्यानंतर मग गोड जेवण वगैरे काय असेल ते तो प्रकार असतो. ज्याचं 12वं झालं त्याचं 13वं ठरलेलं आहे. ज्याचं 12वं झालं त्याचं 13वं होणारच आहे. त्याच्यामुळं आपण गाफील राहायचं, कारण गाफील राहू नका. ज्याचं 12वं झालं आहे, बारसं झालं, त्याचं 13चं, आमच्याकडं मराठवाड्यामध्ये 13चं म्हणतात. मी छत्रपती संभाजीनगरचा आहे, मी मराठवाड्यातला आहे. त्याच्यामुळं कदाचित तुमचं माझं थोडंसं कमी जास्त होईल, पण देव सगळ्यांचा आपला देव एकच आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही. विठ्ठल विठ्ठल. तर कैलासवासी हिरारावजी गोंधळे खरोखर या दादांचं जाऊन आज 12 दिवस झाले. या कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. कारण घरातला मुख्य माणूस गेल्यानंतर त्या घरातला आधार, बाप गेला म्हणजे त्या घरातला काय झाला? आधार संपला. आई गेली म्हणजे त्या घरातला प्रेमाचा सागर आटला. बोलतोही लक्षात येते ना? बाप गेला म्हणजे त्या घरातला आधार संपला, आई गेली म्हणजे त्या घरातलं प्रेम संपलं. कारण जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारं कोण असेल तर ते फक्त आई आहे. आणि ज्याची आई गेली त्याचा प्रेमाचा सागर आटला. ज्याचा बाप गेला त्याचा आधार संपला. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत माणूस छाती ठोकपणे सांगू शकतो की माझा बाप आहे, तोपर्यंत मला काही घालायचं कारण नाही. पण बाप गेला म्हणजे त्याचं काय आलं? एक बाजू खचून जाते. म्हणून अशा या कुटुंबातून हिरारावजी गोंधळे यांना जाऊन 12 दिवस झालेले. खरोखर त्या कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. असो त्यानंतर त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या सहचरणी भानुमती आई हिरा गोंधळे त्यांची पत्नी, कारण पती गेल्यानंतर काय दुःख असतं ते जिचा पती गेला तिला विचारायचं की तिचा एक 2 चाकाची गाडी, एक चाक मोडलं म्हणजे ती गाडी काय होती? निकामी होऊन जाते, अर्धवट होऊन जाते. अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा म्हातारपणी ती साथ पाहिजे होती एकमेकाची अशी, तर ती एकची काय साथ निघून जात असते. असो त्यांच्यानंतर राजेश हिरा गोंधळे हे त्यांचे चिरंजीव म्हणजे मुलगा ते आहे. विनोद हिरा गोंधळे हे सुद्धा मुलगा आहे. राजेश्री ज्ञानेश्वर ठाकूर मुलगी व जयश्री नितीन दळवी मुलगी. आणि गाव दिवे केवणी, म्हणजे 2 गावाचं तुमच्याकडे काय संगमी. एका गावानं तुमचं गाव ओळखलं जात नाही. काही गावाला एकच नाव असतं, पण तुमच्या गावाला जॉईंट नाव आहे दिवे केवणी, बरोबर ना? दिवे केवणी बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं, नाहीतर प्रत्येक गावाला एकच नाव असतं.
तर दोन्ही गावाचा तुमचा संगम आहे, म्हणजे याचा अर्थ तुमच्या शिवाशिवामध्ये भांडणं, वादिवाद, शिवावरनं वाद नाही, दोन्ही गावं एकोपाने राहतात आणि गावामध्ये फार मोठं सप्ते वगैरे म्हणजे मोठं कार्यक्रम सगळे गावं म्हणजे तुमचं सर्व भाविक आहेत, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही. आणि दादांचं सुद्धा कार्य होतं, जरी माळकरी नसले पण ते भाविक होते आणि तीर्थयात्रासाठी त्यांना खूप आवड होती. तीर्थयात्रा तेच नाही तर आई सुद्धा त्या भानुमती आई सुद्धा त्या तीर्थयात्रेला हमेशा यायच्या आणि मुलं सुद्धा त्यांना तीर्थयात्रेला जाण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण आणत नव्हती. म्हणजे असे मुलं आपल्या पोटी यायला फार महत् भाग्य लागतं की तीर्थयात्रेला आपल्या आईवडिलांना पाठवण्यासाठी सहमती असो किंवा जायची इच्छा आहे पण कदाचित ह्या गोष्टी जर कमी असल्या तर ते सुद्धा जाता येत नाही, पण ते मुलं त्यांना ते सगळ्या गोष्टी पुरवायची. तीर्थहून आल्यानंतर घ्यायला सुद्धा यायचे. म्हणजे असे सद्गुणी मुलं त्यांच्या कुशीला जन्माला आलेले आणि असं एकंदरीत हे सर्व कुटुंब आणि ही आजची जी सेवा आहे हे नैमित्तिक सेवा आहे. ही काय नैमित्तिक सेवा आहे म्हणजे कशाच्या तरी निमित्तानं म्हणजे रात्रीच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे. आणि सेवा जी माझ्याकडे दिली आमचे प्राप्त स्मरणीय ब्रह्ममूर्ती गुरुवर्य विभीषण बाबा ठाकूर सोनारपडा यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. खरं तर गुरुतुल्य व्यक्ती समोर बसलेला असले की एक प्रकारचं दडपण असतं आणि दुसऱ्या बाजून बघितलं तर एका बाजून काय असतो एक आशीर्वाद एक कृपा सुद्धा त्या ठिकाणी मिळत असते. असे आमचे प्राप्त स्मरणीय ब्रह्ममूर्ती विभीषण बाबा ठाकूर या ठिकाणी आहे. त्यांचा अख्खा महाराष्ट्र त्याने पिंजून काढलाय. महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्र ही मर्यादित झाला विषय. महाराष्ट्राच्या बाहेर की जिथं यूपी असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, हे उत्तर प्रदेश आणि यूपी एकच आहे ना, काश्मीर टू कन्याकुमारी, आसाम टू गुजरात, इन ऑल इंडिया, त्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बाबाने हे भगवंताच्या नामचिंतनाचं जे कार्य आहे हे आतापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि अविरसपणे हे कार्य चालू आहे. ते आपल्याला दिसाल जरी आपले नातेवाईक असतील, आपल्यासोबत असतील, आपल्या सोबत राहत असतील, पण महात्मे काय असतात ते ओळखणं फार कठीण असतं. म्हणून बाबांचं कार्य जे आहे की रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे असो. आणि त्याच्यानंतर आपण जरी म्हणलं की बाबा ठीक आहे आम्ही कार्य करतोय, आम्ही रात्रंदिवस बाहेर फिरायला तयार आहे, पण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी ताई कंपनी किंवा आई साहेब सुद्धा त्या ठिकाणी समर्थ पाहिजे तर आपण धर्मकार्य करू शकतो. नाही तर आई साहेबांनी कधी म्हणलं आता आमच्या वंदनात या ठिकाणी आहे ते सांगितलं कशाला पाहिजे हा रात्रंदिवस कुठं काय गरज पडली आपल्याला काय कमी का. बाबांनी कार्य केलं नसतं म्हणजे आईचं सुद्धा त्याच्यामध्ये सिंहाचा. कारण आम्ही पावलं पावली बघत असतो, प्रत्येक वेळेस बाबांचा आम्हाला सहवास घडतो. मी त्यांची स्तुती करण्यासाठी आलो अशा प्रकार नाही, पण वस्तुस्थिती मांडणं ही गरजेची असते. स्तुती करणं वेगळं आणि वस्तुस्थिती वेगळी. वस्तुस्थिती आहे कारण आईचं सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठा त्या धर्मकार्यामध्ये सिंहाचा वाटा असतो. सर्वच कुटुंब पारमार्थासाठी झटत असतं असो. तर या ठिकाणी तुकोबरा आपल्याला उपदेश करतात, इह लोकेचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणी पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा या ठिकाणी वर्णन करतात, इह लोकीचा हा देह देव इच्छिता देव. जगामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहेत. जगामध्ये अनेक तसं बघितलं तर मनुष्य देह फार दुर्लभ सांगितला. कारण एक वाक्य नेहमी सांगत असतं साधुसंत, पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मही यततम सर्व पुन्हा पुन्हा, नरदेह पुन्हा नाही मिळणार. काय सांगतात ते पुनर्वित्त एखाद्याचं धन गेलं तर ते तुम्ही परत मिळू शकता. धन गेलं तर पुन्हा मिळू शकता. एखाद्याचं शेती गेली तर ती तुम्ही परत घेऊ शकता. पुनर्वित्त पुनर्मित्र, एखाद्याचा मित्र जर गेला त्याचा वाद झाला एखाद्या कारणास्तव घेवाणदेवाण असो किंवा कशावरून तरी त्यांचं भांडण झालं आणि तो मित्र त्याचा तुटला तर तो मित्र तुम्हाला दुसरा मिळू शकतो. पुनर्वित्त पुनर्मित्र दुसरा मिळू शकतो. पुनर्भार्या भार्या म्हणजे पत्नी. आता ते म्हणणं उचित नाही, समजतं मी काय बोलतो. तर पूर्वीच्या काळात एखाद्या दिवस आपण बोलू शकत होतो, एखाद्याची पत्नी गेली जाऊ नये कोणाची
एखाद्याची पत्नी समजा गेली तर दुसरी आता नाही मिळू शकत, आता एकच मिळणं मुश्किल, कारण आता मुलींची संख्या काय झाली, कमी झाली. त्याच्यामुळं आता एक मिळाली तर नशीब समजायचं. त्याच्यामध्ये त्याच्यावर कधी लालशाहीचा ठप्पा जर असला समजा, तो त्या हवेच्या मंदिरावरती कधी जात असला तर मग तो फक्त डीजे पुढेच नाचाला, विठ्ठल विठ्ठल. जर तो चांगला उद्योगाला असेल, 2 पैसे धरून असेल, शेती त्याने साबूत ठेवली असेल, नीट ऐकताय ना, शेती त्यांनी ठेवली असेल तर कदाचित मुलगी चांगली मिळू शकते. आणि जर कधी तो रात्रंदिवस जर कधी झोके घेत असेल तर मग मुलगी मिळणार नाही. म्हणून विनोदाचा भाग सोडून द्या, पण पुनर्वित्त, पुनर्मित्र, पुनर्भार्या, एखाद्याची पत्नी समजा गेली तर त्याला दुसरी मिळू शकते. नवे नवे सगळं पुन्हा तुम्ही मिळू शकता, पण नरदेह तुमच्या हातातून जर गेला तर परत मिळणं शक्य नाही. म्हणून शास्त्र सांगतं, गीतेमध्ये श्लोक आलाय, दुर्लभो मनुष्य देव देही ना क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभ मैन्य वैकुंठे प्रियदर्शनम. काय म्हणतात ते, की मनुष्य देह हा दुर्लभ आहे. मनुष्य देह काय फार दुर्लभ आहे, की हा परत मिळणच नाही. म्हणून नाथ महाराजाकडे काही वर्णन करतात, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना. काय सांगतात, जगाला उपदेश करतात, अरे बाबांनो तुम्ही ह्या जन्माला आलात ना, हे फार दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, पण हा दुर्लभ आहे. बरं ठीक आहे, मिळाला तर मिळाला. 100 वर्षाचं आयुष्य दिले, आता 100 वर्ष माणसं जगतात, कारण अनेक रोग त्या ठिकाणी निर्माण झाले. आपण नशीब समजायचं त्या महामारीतून वाचलो म्हणून कीर्तन ऐकू शकतो, नाही तर असे कितीतरी रोग येऊन गेलेत. त्याच्यामुळं कारण कधी काळ आपल्याला झडप घालेल ते सांगू शकत नाही. म्हणून सांगतात शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. मग त्याच्यामध्ये दुःख आहे, 100 वर्षाचं जर आयुष्य मिळालं तर त्याच्यात अनेक प्रकारचे दुःख आपण बघत असतो. दुःख, त्यामध्ये दुःख यातना. मग त्याच्यातून तुम्हाला जर सोडायचं असेल, सुटका करायची असेल, तर त्याला एकच पर्याय सांगितलं, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही काय करा, त्या भगवंताची आठवण करा. कारण देवे दिला देह भजना गोमटा. हा नरदेह तुम्हाला त्याच्यासाठी दिलेला आहे. हा ते शरीर मिळालंय, हा कशासाठी मिळालं, खायचं प्यायचं आणि एक दिवस निघून जायचं, याच्यासाठी मिळालंय का देह, याच्यासाठी नाही. भगवंताने तुम्हाला नरदेह दिला, देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. म्हणून सांगतात की नरदेह हा मिळणं दुर्लभ आहे. बरं ठीक आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला नरदेह मिळालाही असेल, आपण समजा मिळाला नरदेह, हरकत नाही, मिळाला, पण तो सर्व इंद्रिय तुमचे यथा सांग मिळणं हे मला दुर्लभ सांगितलं. काय सांगितलं, की तुमचे डोळे, हात, पाय हे सगळं तुम्हाला सक्षम म्हणजे यथा सांग मिळणं हे सुद्धा काय दुर्लभ आहे. नाही तर काही जन्माला आले आले तांदळे असतात, आपण बघत नाही का, आंधळे नाहीत का, काही पांगळे जन्माला येतात, काही बहिरे जन्माला येतात. मग आपल्याला देह भगवंतानी सगळं दिले, इंद्रिय, हात, पाय, कान, डोळा, मुख, बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण, नासे भवरोग जीव पीडा. काय सांगतात ते, की तुम्हाला सगळे इंद्रिय चांगले दिलेले. मग एवढं चांगलं शरीर दिलंय भगवंतानी, मग आपण ते असंच घालवायचं का, असंच घालायचं. आणि देवान जर काही म्हणलं असतं आपल्याला, जर काही पांगळं करून ठेवतो, मग काय केलं असतं, तुम्ही तीर्थयात्रेला गेले असते, पांगुळ झालो देवा नाही हात न पाय,
बैसलो दयावरी सैराटे ते जाय आधार नाही कोणी मज बाप ना माय दाते हो दान करा जातो पंढरपुरा न्यामज तिथवरी आखमाचा सोयीरा. काय म्हणतात ते, जर चांगलं करून ठेवलं असतं तुम्ही पंढरपूरच्या वारीत जाऊ शकले असते, तीर्थयात्रेला जाऊ शकले असते. जर तुम्हाला आंधळं करून ठेवलं असतं तुम्ही भगवंताला बघू शकले असते, नसते बघू शकले. तुम्ही तुमची इच्छा जरी आली असती तुम्हाला देवाला पाहायचं तर तुम्ही बघू शकले नसते. काय म्हणतात ते की सहज मी आंधळा गा. जर आंधळं करून ठेवलं असतं तुम्ही देवाची भक्ती करू किंवा देवाचं तुम्ही रूप बघू शकले नसते. बहिरे जर करून देवाने जर आपल्याला पाठवलं असतं तर आज तुम्ही कीर्तन ऐकू शकले असते. बैरा झालो या जगी बैरा झालो नाही ऐके हर कीर्तन नाही केले पुराण श्रवण बैरा झालो त्यागुण बैरा झालो या जगी. काय म्हणतात ते, मग तुम्ही कीर्तन श्रवण करू शकले नसते, भगवंताचं गुणगान तुम्ही श्रवण करू शकले नसते, मग किती दुःख वाटलं तुम्हाला. पण देवाने आपल्याला सगळे इंद्रिय दिले ना, मग आपण त्याचा काय करायला पाहिजे, फायदा घ्यायला पाहिजे. म्हणून नाथ बाबा सांगतात की नरदेह दुर्लभ जाणं. हा देह कसा आहे, दुर्लभ आहे आणि तोही तुम्हाला चांगला मिळालेला आहे. मग आपण ह्या चांगल्या देहाचा काय वापर करायला पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पायेन तीर्थयात्रा जाय चुकू नको. काय म्हणतात ते समजतंय मी बोलतो. जव हे सकळ सिद्ध आहे, अरे जोपर्यंत तुमचं शरीर सक्षम आहे, जोपर्यंत तुमच्या इंद्रियात ताकद आहे, जोपर्यंत तुमचे इंद्रिय सर्व कार्यरत आहे, तोपर्यंत तुम्ही काय करा, आपलं सोहित साधून घ्या. तुम्ही तीर्थयात्रा करून घ्या, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करून घ्या, तुम्ही देवाचं दर्शन करून घ्या, नवे नवे तुम्ही दान धर्म करून घ्या. एकदा का तुमचे इंद्रिय बेकाम झाले की मग घरातले लोक सुद्धा तुमची हाडहाड करतात. घरातले लोक सुद्धा काय करतात, हाडहाड करतात. पण ठीक आहे, तुम्हाला सगळे इंद्रिय इथे मिळालेले, मग आपण विशेष म्हणजे आपण भारतामध्ये जन्माला आलो हे महत्त्वाचे. पुन्हा नाथ बाबा सांगतात भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. काय म्हणतात ते, अरे देह मिळाला असता, जन्म मिळाला असता, पण तो भारतातच मिळाला असता. याचं कशावरनं, म्हणून या भारतामध्ये या भरतखंडामध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे हे महत्भाग्य. नुसतं भारतात मिळालं नाही तर महान भूमीत जी महाराष्ट्र भूमी आहे, या महाराष्ट्र भूमीमध्ये संतांच्या भूमीत आपल्याला जन्म मिळाला, हे आपलं विशेष भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण या भूमीत कोणीही जन्म घेत नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. गण्या माप्याचं काम नाही इथं जन्म घेणं, याला महत् भाग्य लागतं. अनेक जन्मोजन्माची पुण्याही लागती, तेव्हा महाराष्ट्रात जन्म मिळतो. आणि या महाराष्ट्रात जन्म घेऊन जर कधी आपण त्या भक्तीपासून, त्या भगवंताच्या चिंतनापासून, त्या तीर्थयात्रापासून आपण जर वंचित असेल आणि आपलं जीवन नुसतं खाण्यापिण्यावर जर जात असेल तर मग आपलं जीवन फुकट घालवत नाही, याचा अर्थ असं धरून घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल. हा जन्म सहज मिळालेला नाहीये. सहज मिळाला का जन्म, तुम्हाला सांगू मी किती जन्म घ्यावं लागले नरदेह मिळण्यासाठी. नामदेवराय एका अभंगात सुंदर वर्णन करतात. कोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा. काय म्हणतात ते, एक एक योनी कोटी कोटी फेरे, कोटी जन्म आपल्याला घ्यावा लागले तेव्हा हा मनुष्यदेह मिळालेला आहे. तेव्हा हा मनुष्यदेह आपल्याला मिळालेला आहे. आपण सहज विचार करतो काय जन्मामध्ये आलंय ना, फक्त मजा करून घ्या, खाऊन पिऊन घ्या, ह्याच्यासाठी जन्म मिळालेला नाही. पुणे तुम्ही किती जरी अपेक्षा केल्या तरी हे जन्म बरोबर मिळणं शक्य नाही. कारण 20 लाख वेळेस आपण झाडांच्या जन्माला गेलो, तुम्हाला कल्पना नसेल. 20 लाख वेळेस आपल्याला काय करतात झाडाच्या जन्माला. 9 लाख वेळेस आपल्याला जलचर प्राणी व्हावं लागले. जलचर समजतात तुम्हाला, जलचर प्राणी कोणते असतात. तुम्ही समुद्र किनाऱ्याची मंडळी, तुम्ही सागरपट्ट्यातली माणसं आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जलचर प्राणी चांगले करतात. मग त्याच्या जन्माला किती वेळेस गेलो आपण, 9 लाख वेळेस. 9 लाख वेळेस आपण ते जन्म घेतले. आणि अजूनही जर कधी आपण त्यांना जर कधी त्यांची संगत तुम्ही जर केलीच समजा तर पुन्हा 9 लाख वेळेस आहेत. पुन्हा 9 लाख वेळेस. समजतंय मी मार्मिक भाषा बोलतोय. 9 लाख वेळेस आपण त्या पाण्यातले जे मासे आहेत त्यांच्या जन्माला गेलेलो आहे. मग ते जर आपल्याला
वाटत असेल की पुन्हा 9 लाख वेळेस तिकडे जायचं नाही, तर मग त्याच्यासाठी काय करा तुम्ही, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अजूनही संधी आहे, अजूनही हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही अजून संधी साधून घेऊ शकता. म्हणजे अजून लाईफ लाईन आपल्याकडे शिल्लक आहेत. अजून 1 लाईफ लाईन गेली असेल, 2 लाईफ लाईन आपल्याकडे शिल्लक आहेत. कोण बनेगा करोडपती तुम्ही पाहताय, कदाचित पाहत असेल तर त्याच्यामध्ये लाईफ लाईन दिलेल्या असतात. ते म्हणतात अजून 2 लाईफ लाईन तुझ्याकडे बाकी आहे. म्हणजे तुमच्याकडे अजून आयुष्य शिल्लक आहे. लाईफ लाईन म्हणजे आयुष्य तुमच्याकडे शिल्लक आहे. तुम्ही अजूनही ती संधी साधून घेऊ शकता. मग संधी साधून घ्यायची का संधी सोडून द्यायची, हा आपला प्रश्न आहे. मगाशीच विषय झाला. आम्ही जिथं प्रसाद घेतला ते दादा पुढे काय नाव त्यांचं, प्रदीप दादा, प्रबीर दादा. हा, त्यांच्याकडं आमचा आल्यानंतर तिथं प्रसाद झाला. कारण ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं, ज्याची खावं पोळी त्याची वाजवावी, नाही तर ते ताई म्हणून मेल्याने साधं नुसतं जेवण चांगलं झालं असा पण नाही बोलला. म्हणजे त्याच्या पाठीमागे किती ताई कंपनीचे खूप पराकाष्ठा असतात की आमच्याकडं मंडळी येणार आहे, मग त्यासाठी त्यांची सगळी धांदल असते. ते तन्मनापासून ते सगळं कार्य करत असतात. आणि एक शब्द आपण त्यासाठी जर गोड नाही बोललो तर ते म्हणतात मग दुसऱ्या वेळेस आता एक काम करू, यांना जेवण गेले असते तर पुढचं तुम्ही बोलून घ्या. म्हणजे पुढच्या वेळेस किंमत मिळत नाही. त्याच्यामुळे त्या कुटुंबातल्या मंडळीचं थोडं होत नाही नामोल्लेख या ठिकाणी करणे. म्हणजे मुद्दाम त्यांच्याकडे जेवलं आणि त्याचा उल्लेख उदो करतो अशा प्रकार नाही. पण त्यांच्याकडे जेवल्यानंतर मग अशीच बाबांनी त्यांच्याकडून विषय काढला, भाऊ आता आयुष्य आपलं किती राहिलं. मग अजूनही आपण ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे रात्रंदिवस साधू संतांचा हा अट्टाहास आहे. हा साधू संतांचा काय अट्टाहास आहे की बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. यांना आयुष्य मिळालंय पण यांचं आयुष्य फुकट जातंय. आणि माझ्या समाजाचा उद्धार व्हायला पाहिजे, माझ्या समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे. अरे बाहेरून लोक येऊन सगळी तो मकरंद सेवन करून जातात आणि अजूनही माझा समाज त्या गोष्टीपासून वंचित आहे. ही खंत त्या अंतःकरणाला असते. देवा काय उद्देश नाही त्याच्या पाठीमागं, काय उद्देश काय त्यांचा, फार मोठं धन कमवायचं हा उद्देश आहे, किंवा तुम्ही त्या अनुवर घेतला, माळ घातली, तुम्ही ते नामचिंतन घेतलं, तुम्ही सण मार्गाला लागले, त्यांचा पगार वाढेल, काय उद्देश आहे. एकच उद्देश फक्त, धर्माचे पालन हेची आम्हा करणे काम, वाढवावे नाम. धर्माचे रात्रंदिवस हा जो अट्टाहास चाललाय याचं कारण फक्त एकच आहे की ही दौंडी आहे. ही एखाद्याच्या तरी मागच्या वेळेला फटका बसला किंवा एखाद्याला जरी गोष्ट समजली तर आम्ही एवढ्या लांबून आलेल्या प्रवासाचा आमचं काय होईल, सार्थक होईल. नाहीतर हे बाबा गेले आता कीर्तन त्यांच्यासाठी का कोणासाठी कीर्तनी जे राहिले त्यांच्यासाठी, कधी गेले त्यांच्यासाठी, निमित्त फक्त त्यांचं आहे. पण ते जे गेले कमीत कमी आपली परत ती दशा होऊ नये, आपलंही सुद्धा नुकसान, पुन्हा जन्म फुकट जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी हा उपक्रम आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. काय म्हणतात ते, अरे बाबांनो आता तरी उठा. म्हणजे आम्ही काय झोपलोय का, झोपले नाही, तुम्ही जागीच आहेत. पण ज्या ठिकाणी तुम्ही जागी राहायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही झोपलेले. आणि म्हणून संतांना कनवळा येतो, ते अट्टाहास करून सांगतात, उठा जागे भारे आता,
उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, अंडरलाईन करायचं, व्यथा चुकवायची तुम्हाला ह्या जन्मात आल्यानंतर. किती? पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फलित, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, असं किती वेळा चालायचं. कोटी जन्म आपण घेतले, 11 लाख वेळेस आपल्याला क्रीडाच्या जन्माला गेलो, 30 लाख वेळेस आपण पशूच्या जन्माला गेलो. मग अजूनही आपल्याला जन्म घ्यायचा आहे. एवढे जन्म घेत घेत आपण या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून त्या ठिकाणी देव सुद्धा ह्या नरदेहाची काय करतात? अपेक्षा करतात. त्या ठिकाणी 4 कोटी तुम्हाला मी सांगून जातो जाता जाता, की काहींना देह मिळाला नाही पण कळाला, काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळालाही आणि कळालाही, आणि काहींना मिळालाही नाही कळालाही नाही. 4 वर्ग तुम्हाला सांगून जातो. पहिली गोष्ट, देह मिळाला नाही पण कळाला. स्वर्गातल्या लोकांना ती काय झालं? या देहाची किंमत कळाली पण त्यांना देह मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा, की मृत्यू लोकात आमचा जन्म व्हायला पाहिजे, की तिथं भगवंताचं आम्ही नामचिंतन करू शकतो, या जन्मातून आम्ही मुक्त होऊ शकतो. एक वर्ग असा आहे त्यांना मिळालाही नाही कळालं नाही. आता जे पशु पक्षी आहेत, जनावर आहेत, मुख्य प्राणी, त्यांना देह मिळालाय का? कधी म्हणलंय का म्हशीनं मला आता आळंदीची वारी आली कार्तिकी, मला आता चला वारीला येऊ दे, म्हणलं कधी? म्हणजे त्यांना ह्या देहाचं काही कळलं? कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. हा विचार आहे का? पशुपक्ष्यांना हा विचार आहे का? जनावरांना हा विचार आहे का? त्यांना ह्या गोष्टीचा ज्ञान नाही, म्हणून त्यांना मिळालंही नाही कळालंही नाही. दुसरी गोष्ट, तिसरा जो वर्ग पडतो, देह मिळाला पण कळाला नाही, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही पडतो. आपल्याला देह मिळालाय पण आपल्याला कळालंय का? की खरोखरच भगवंतांनी चांगला जर विचार केला, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा सांगायचे, चांगला विचार केला तर आपण आपलं परीक्षण करता, आपलं किती आयुष्य राहिले शिल्लक, किती आयुष्य राहिले, आपण किती दिवस जगणार आहे. असं काही आपण बॉन्ड करून आणलंय का की एवढे वर्ष मी जगणार आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. अरे प्रत्येक क्षणाला तुमचा काळ वाट बघतोय, कधी काळ तुमच्यावर झडप टाकेल आणि तुम्हाला घेऊन जाईल हे सांगू शकत नाही. म्हणून वेळीच आपण सावधान पाहिजे. म्हणजे आपल्याला देह मिळालाय पण आपल्याला कळालेला नाही. चौथा जो वर्ग पडतोय ते म्हणजे संत वर्ग, त्यांना देह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, आणि म्हणून स्वर्गातले लोक सुद्धा या देहाची अपेक्षा करतात. अभंगाचं पहिलं चरण. देवाने ह्या देहाची अपेक्षा करते. इह लोकीचा हा देह, की ह्या पृथ्वी तलावरती जो काय आपल्याला मानव देह मिळालेला आहे, स्वर्गातले देव त्या ठिकाणी अपेक्षा करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. देवाला सुद्धा वाटतंय की मला हा जन्म मिळाला पाहिजे, आम्हाला हा जन्म मिळाला पाहिजे, पण त्यांना हा जन्म मिळालेला नाही. का? की ते अपेक्षा करतात याची, की खरोखर इथं हा जो आनंद आहे, की हा जो सोहळा आहे, नामचिंतन आहे, भजन आहे, कीर्तन आहे, भगवंताचं नामचिंतन आहे,
या ठिकाणी काय होऊ शकतं, या साधनेनं आम्ही मुक्त होऊ शकतो. म्हणून स्वर्गातल्या देवाने ही अपेक्षा, हे देहाची किंमत कळली नवे नवे. अरे ही गोष्ट रावणाला सुद्धा कळली. माणसाला कळालं याच्यात नवल नाही, रावणाला दैत्याला कळालं की आमचा उद्धार व्हायला पाहिजे. मग रावणाला ही गोष्ट कळते, आपल्याला कळू नये, कळायला पाहिजे ना की आपल्याला किती दिवस राहायचं या ठिकाणी. सांगू तुम्हाला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक उपदेश केला बघा समाजाला. तुम्ही जर इथंच असाल तर सांगतो, सर्व इथंच आहेत ना, बाबा नेहमी सांगतात कीर्तनातून, तुम्ही सर्व इथंच आहेत ना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या समाजाला उपदेश केला, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, हे नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. हे इथंच राहील सारं, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. मेल्यावरती आपलं घर कुठं राहणार आहे, गावाच्या बाहेर. तो म्हणतील घरदार, हे इथंच राहील सारं, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. तो म्हणतोय ना, ही जमीन माझी आहे, हे घर माझं आहे, हे सर्व माझं आहे. हे तुझं नाही दादा, तुझी फक्त 3.5 हात जागा आहे. तो म्हणतो ना, हे सगळं माझं माझं. अरे हे माझं माझं कबाड होतं. हो म्हणतील घरदार, हे इथंच राहील सारं, मेल्यावरती आपले घरे गावाच्या बाहेर. मग याच्यावर पर्याय काय, याच्यावर पर्याय काय, याच्यावर एकच पर्याय, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे या संसाराच्या पायी, करतोस धाई धाई, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. तिला बायका पोर, तो म्हणतील बायका पोर, काय म्हणतील तू, ही बायको माझी आहे, हे पोरं माझे. तो म्हणतील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. हे काय, हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खबर फोडतील तुझ्याच डोक्यावर, मेल्यावरती तुझ्यावरती तुझ्याच डोक्यावर. काय म्हणतात ते, अरे बाबा मेल्यानंतर खापर फोडायला पाहुणे रवळे नाही, पोरच खापर फोडतील तुझ्या डोक्यावर, तू किती कमवून ठेव. तो म्हणतील बायका पोरं, हे तुझ्या मागचे चोर, आणि मेल्यावरती खबरं फोडतील तुझ्याच डोक्यावर. मग तू काय कर, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे या संसाराच्या पायी, करतोस धाई धाई, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. म्हणतील पैसा अडका, हा इथेच राहील तडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर. काय म्हणतात ते, तू म्हणतील पैसा अडका, माझ्याकडे खूप धन आहे, खूप पैशावाला आहे मी. अरे सोड, तुका म्हणे त्याची संपदा एवढी, पहाटे कवडी गेली नाही. रावणाची संपत्ती किती होती, तो म्हणतील पैसा अडका, हा इथेच राहील तडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे या संसाराच्या पायी, रडतोस धाई धाई, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. हाती याची क्षणात होईल माती, रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. काय म्हणतात ते, अरे तुकड्या मोड्या हाती, याची क्षणात होईल माती.
रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. अरे रावण मेला, लंका जळून गेली. रावणाची संपत्ती किती? 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. कांचन समजतं? कांचन, कांचन म्हणजे सोनं. सोनं, कांचन म्हणजे सोनं. 7 कोटी घरं सोन्याची होती. किती? आताचा भाव काय? 1 सोनार आहे कोण? सोनार इथंच बसते. सोनार आमच्या जवळचे. कमीत कमी 1,20,000 चालू भाव. मग किती कोटी घरे होते? 7 कोटी सोन्याची घरं. सोन्याची 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. आणि तांब्या पितळाची विचारूच नका. 1,00,000 नातू, 1,25,000 पंतू, 80,000 बायका. किती बायका होत राहणार? 80,000 बायका, 1,00,000 नातू होते आणि 1,25,000 काय होते? पंतू होते. त्याला वाटत होते मी खूप मोठा आहे. म्हणे तुकड्या घोडे हाती नात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. हरी राम रे महाराजांनी सोडून द्या संसाराच्या पायी. रक्तच नाही झाली नरासारखा नर देहा पुनर्नारायण आहे. नरासारखा नर देह पुनर्नारायण आहे. करू जय विठ्ठल. आता समज तुम्ही काय बोलत? म्हणे तुकड्या घोडे हाती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. आणि तुपलं 1 तोळा कुठं लावतो बाबा? 1 अंग देतो हातामध्ये. हे भात वाढ, वरण वाढ. गप जरा थांब. 1 चेन राहते गळ्यामध्ये. तू पण काय ते बँटेक्स असते का काय माहिती. त्याच त्याला घमंड असते. म्हणून तुम्ही काय करा, कारण जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन जाना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहेर निकलना पडेगा. काय म्हणतात ते? जिंदगी हे भाड्याचं घर आहे आपलं. हे जे घर आहे हे भाड्याचं आहे. हे एक ना एक दिवस आपण खाली करावं लागणार आहे. म्हणून त्याच्या अगोदर तुकोबऱ्या सांगतात, इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. स्वर्गातले देव सुद्धा ह्या देहाची अपेक्षा करतात. मग तुकोबराय असं काय हो देहामध्ये? तर ते सांगतात आम्ही खरोखर धन्य आहे. आम्ही धन्य आहे, खरोखर आम्ही धन्य आहे. बघा ना तुम्ही, आज महाराष्ट्र कुठं, मराठवाडा कुठं, ही मुंबई कुठं, इथे येण्याचं कारण काय? तुमच्या आमचे काही सोयरी पण आहे. हे भावकी तुमचे आमचे काही सोयरी घे, काहीच संबंध नाही. बाबा सांगतात जिस जगह का जल पिना बाकी वहां आदमी को जाना पडता है. तुमच्या गावचं काहीतरी ऋण असेल, या कुटुंबाचं काहीतरी ऋण असेल आणि ते ऋण या माध्यमातून का होत नाही फेडावं लागणार आहे. आणि म्हणून इथपर्यंत यावं लागलं. नाही तर आमच्याकडे तिकडे काय कमी झालंय का? भरपूर आहे. पण इथलं ऋण असेल आणि ऋण फेडण्यासाठी ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. अरे स्वर्गातले देव सुद्धा ह्या देहाची अपेक्षा करताय. मग आपण अजून तरी सावध व्हायला पाहिजे. आपण अजून सावध व्हायला पाहिजे की आपलं किती आयुष्य राहिलंय. बाबा नेहमी सांगतात खालची लाकडं रचून ठेवली आणि वरची तोडून ठेवलेली वाळलेली सगळी, फक्त उचकी लागायची खोटी. एकदा उचकी लागली की मंडळी तयार आहे, सगळी मंडळी तयार आहे. 3 तासाच्या आत गुरुदेव करतात. 3 तासाच्या आत. बाबा नेहमी सांगतात आता जर यादी आला उचकी लागली किती तासाच्या आत जाऊन मोकळा करतील? 5 तास लागू देत नाही, लगेच पटापट फोन फिरवतात. पूर्वी लोक निरोप द्यायला त्याला वेळ लागायची, पण आता जागेवर सगळे यंत्रणा आहे. 3 तासाच्या आत सगळे माणसं जमा होतात आणि वेळ दिली त्या वेळेच्या पुढं पण गेले तर लोक कुजबुज करतात. ते वेळेतच उरका लागतं. ते बोलतात काढायला पाहिजे. मग आपण सावध व्हायला पाहिजे. मग सावध होणं म्हणजे नेमकं काय करणं? पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये ठेवा. आईला आणला कोणी बोलतोय? हे दुखणं आणलं कोणी? एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मी. कीर्तनाला गेलो
आणि असं कीर्तन रंगात आलं आणि एक माणूस तिथं काठी घेऊन फिरायचा. त्याला भानगड काय, तो काठी इकडं तिकडं घेऊन फिरायचा. आता माझं काही लक्ष लागा नाही कीर्तनामध्ये, म्हणजे माझं सगळं लक्ष त्याच्याकडं ना. हातात एवढी मोठी काठी, चालू कीर्तनात माणूस फिरतोय, भानगड काय. मग त्याला मी बोलून घेतलं, म्हटलं महाराज काय तुमचं काय म्हणजे काय अडचण आहे का, नेमकं तुम्ही काठी घेऊन फिरताय. तो बोलला महाराज तुमचं चालू द्या. काय म्हणला, महाराज तुमचं चालू द्या, तुम्हाला तारीख कोणा दिली त्याला शोधतोय. काय म्हणलं ते, तुम्हाला तारीख दिली कोणी त्याला मी शोधतोय. विठ्ठल तसं या ठिकाणी तुम्ही म्हणताल हे दुखणं आणलं कोणी, येऊन जाऊन हे माळेवरच काय येतात. आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही दादा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. पर्याय का त्याच्याशिवाय. हिंदू धर्माची संस्कृती आपल्याला समजते. काही गोष्टी कधी कधी आम्हाला थोडी बोलावं लागतं, काही गोष्टी समाजाला कधी कधी बोलावं लागतं. हिंदू धर्माची आपली संस्कृती आहे. काय संस्कृती आहे, मेल्यानंतर का होत नाही त्याच्या तोंडात ऐकताय ना, काय ठेवतो आपण, बोला ना तुम्ही, बोलले तर मला कीर्तन करता. तुळशी पत्र, बरोबर. तुळशी पत्र का ठेवावं लागतं ते, आयुष्यभर तू आडीबाजी केली. गण बाबा येऊन गेले, ठाकूर बाबा आले, सगळे बाबा येऊ, तू सगळे बाबा उघडून पिले, गावातला अख्खा सप्ताह उघडून पिला, लई कीर्तन ऐकले, लई प्रवचन ऐकले, पण तू म्हटलं जुमा माळ खाली गळा काही खाली म्हणजे खाली केला नाही, गळा मोकळाच ठेवला. मग मेल्यानंतर का होत नाही, तू पवित्र, तुझे शरीर पवित्र हो. मग मेल्यानंतर आपल्याला लोक तुळशीचा पाला तोंडात कोमा, इतके पापी आहेत आपण. अरे मेल्यावर बी वारकरी व्हावं लागतं. मग मराच्या अगोदर, मरणाआधी सावध भावे, मरणाआधी सावध भावे, आपुले हित साधून घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. अरे बाबांनो, हा जन्म वाया जाऊ देऊ नका, तुम्ही वेळीच सावध व्हा, मरणाच्या अगोदर सावध व्हा, तर तुमचा हित आहे. म्हणून आता बरेच गेले, मग आपलाही नंबर कधी ना कधी आहेच. या एका आठवड्यामध्ये आपला कुठला ना कुठल्या दिवशी आपला नंबर, ह्या आठवड्यात नाही म्हणत मी, पण आठवड्याच्या सप्ताहामध्ये रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 7 दिवसात कुठला तरी एक दिवस आपला आहे. कुठला ना कुठला एक दिवस आपला ठरलेला आहे. मग तो दिवस येण्याच्या आत आपण काय व्हायला पाहिजे, सावध व्हायचे. मरणाआधी सावध व्हावे, हित आपुले साधून घ्यावे. मग साधून घ्यायचं म्हणजे काय, पवित्र गळ्यात तुळशीची माळ घाला. नुसती माळ घालून चालणार नाही, ते ओरिजिनल तत्व तुम्हाला जी साधना आहे ती साधना तुम्हाला मिळाली पाहिजे, ओरिजिनल साधना मिळाली पाहिजे. कारण साधना भरपूर आहेत. लोक पूजा पाठात अडकले, कोणी देवदर्शनात अडकले, पण मुख्य वर्म जे ते बाजूला राहिले. मुख्य वर्म काय की प्रत्येक मानवाचा जो श्वास आहे 21,600 वेळा चालतो, आणि त्या प्रत्येक श्वासागणित तुमचं नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण व्हायला पाहिजे. न जाणं कुठल्या श्वासाला आपला श्वास निघून जाईल, कुठल्या क्षणाला आपला श्वास निघून जाईल. म्हणून याचसाठी केला होता 8 तास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल तर 21,600 वेळा तुमचा जो श्वास चालतो त्याच्यावर तुम्ही आरूढ राहा. कारण या अधिकार फक्त मानवाला दिलेला आहे. हा फक्त अधिकार काय माणसालाच दिलेला आहे नामचिंतनाचा, इतर योनीला हा अधिकार दिलेला नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. की आमचं जीवन धन्य, आम्ही खरोखर धन्य आहे की आम्हाला त्या भगवंताची परम पांडुरंगाचं जे ओरिजिनल तत्व आहे, जी साधना आहे ती मिळाली. गळ्यात पवित्र तुळशी माळ आणि आम्ही पंढरपूरचे वारकरी झालो. आम्ही धन्य आहे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. दास व्हा माणसाने. पण कोणाचे व्हायचे, तर कोवऱ्या संत विठोबाचे व्हा. नाही तर काही लक्ष्मीदास आहे,
काही कुटुंब दास आहेत, काही समाजाचे दास आहेत, बरोबर नाही? काही फक्त पैसे कमवण्यासाठी ते अखंड वनवन करत राहतात, मग ते लक्ष्मीदास म्हणावं. काही कुटुंबाचे दास, घरामध्ये हे आणा ते आणा, ह्यो आणा आणा करता करता कधी काना होऊन जातो याला समजत नाही. दूध संपलं आणा, भाजी संपली आणा, किराणा संपला आणा, मग ह्यो आणा या पिशव्या वाहून वाहून हा कधी काना होतो याला कळत नाही. म्हणून ते सांगतात कुटुंबाचा दास झाल्यापेक्षा, लक्ष्मी दास झाल्यापेक्षा समाजाचा दास, समाज काही समाजदास आहेत, समाजसेवक, नगरसेवक असेल, ग्रामपंचायतले सरपंच असतील, हे समाजदास आहे की नाही? ते खुर्ची मिळवण्यासाठी आतूनच प्रयत्न करत असतात, बरोबर नाही? मग ते दास झाल्यापेक्षा तुकोबराय सांगतात आम्ही धन्य, आम्ही धन्य, आम्ही कोणाचे तिकडे लक्ष्मीदास नाही, कुटुंबदास नाही, आम्ही समाजही दास नाही, आम्ही कोणाचे दास आहे? त्या भगवंताचे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. मग त्या भगवंताचे दास झालो, मग त्या भगवंताचं दास्यत्व पत्करल्यानंतर आम्हाला काय करायचंय? आयुष्याच्या साधने, हे आयुष्य मिळालंय ना, तर ते ह्या आयुष्यामध्ये काय करा? तुम्ही साधना करून घ्या. कारण साधन, धन सगळे कमवतात, पण मुख्य धन काय? जी साधना, जे भगवंताचं जे साधन आहे किंवा ह्या जन्माचं जे सार्थक करण्याचं जे साधन आहे, ते धन कमवा. ते धन तुमच्या सोबत येतं, बाकी तुमचं धन कुठल्याही सोबत येणार नाही. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे हा फक्त अधिकार मानवाला दिला. नाथ महाराज सांगतात मनुष्याची ज्ञानी सच्चितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकन दिला. काय सांगतात ते? की हा मनुष्याला अधिकार दिलेला आहे की तुम्ही सच्चित आनंद पदवी घेऊ शकता. कारण पदवी तुम्हाला मिळते, डॉक्टर, इंजिनियर हे पदवी मिळतात, पण पदवीधर जातात, पदवीवर राहत नाही. पदवी डॉक्टर गेल्यानंतर डॉक्टरची पदवी आहे नाही ना, डॉक्टर गेला म्हणजे पदवी गेली, इंजिनियर आला गेला म्हणजे इंजिनियर पदवी गेली, बरोबर आहे? वकील आले म्हणजे वकिलाची पदवी, वकील आहे तोपर्यंत, वकील गेला म्हणजे त्याची पदवी गेली. पण ही जी पदवी आहे ही पदवी तुम्हाला जात नाही. काही पदवीधर गेले पण पदवी आहे. लोकमान्य टिळक ही पदवी आहे, पदवी आहे का नाही? महात्मा गांधी ही पदवी आहे पण पदवीधर नाही. पंडित जवाहरलाल नेहरू पदवी आहे पण पदवीधर नाही. मग इथं पदवी राहते, ज्ञानोबा आहे, पदवीधर पण आहे आणि पदवी पण आहे. आजही आपण ज्ञानोबा, आता कार्तिक वारी झाली, आपण सर्व आळंदीला गेलो, बरोबर नाही? म्हणजे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आजही जिवंत आहे, तुकोबराय गाठ्याच्या रूपाने जिवंत आहे, नाथ महाराज भागवताच्या रूपाने जिवंत आहे. मग अशी आपल्याला पदवी मिळायची की जेणेकरून आपल्या स्वर्गात जाण्यासाठी आपल्याला मोकळे व्हायला पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात सच्चितानंद पदवी घेणे, बरोबर नाही? आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे, ह्या पदवी आपल्याला घ्यायच्या आहे. म्हणून आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग नेमकं पदवी घेणं म्हणजे काय करायचं? तुम्हाला मुख्य वर्म समजून घ्यायचे, मुख्य वर्म समजून घ्यायचे. कारण हा जन्म मिळालाय ना, जन्म मिळाला तर तुम्हाला काय करायला पाहिजे की तुम्ही कुठल्या तरी साधू संताला विचारलं पाहिजे आमचं जीवनाचं कल्याण होईल का? आपण कधी कोणा साधूकडे गेलो, कोणी महात्म्याकडे, कोणा संतांकडे गेलो नाही गेलो. आपण साधू संतांकडे गेल्यानंतर आपण एकच गाऱ्हाणे म्हणतो, सासू नीट बोलत नाही, तू नीट वागत नाही, पोरका काम करत नाही, त्याचं दारू सुटत नाही, हेच सांगतो गाऱ्हाणे. मग साधू संतांचा अवतार त्याच्यासाठी आहे का? साधू संतांचा अवतार त्याच्यासाठी. मग संतांकडे गेल्यानंतर आपण एकच प्रश्न विचारायला पाहिजे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. की माझा उद्धार कशाने होईल, माझं कल्याण कशाने होईल, देव माझ्यावर कृपा कशी करेल आणि माझं जीवनाचं हित कशाने होईल, याची आपण काय करायला पाहिजे? साधू संतांना विचारणा करायला पाहिजे. आणि ते जर विचारलं तर मग ते साधू संत आपल्याला सांगतील, मग ते आपल्याला एकांतात घेऊन जातील. एकांतात घेऊन गेल्यानंतर मग ते सांगतील की बाबा की तुला उद्धारण्याचं साधन मी सांगतोय. माझ्या गुरुनं मला गबाई नेले एकांत, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. पण त्या सद्गुरूकडनं आपण तो बोध घ्यायला पाहिजे. आता तुम्ही कोणी बैठकीला जात असेल, कोणी सध्याला जात असतील, कोणी निरंकार मिश्रण जात असेल, सगळीकडे तुम्ही जा, हरकत नाही, कुठेही जा, पण योग्य वर्म समजून घ्या. मुख्य वर्म की जे श्वासागणित नामचिंतन भेटतं ते वर्म समजलं पाहिजे. आता बाबा नेहमी सांगतात पंढरपूरचा पांडुरंग विटेवरती कुठला जप जपत असेल, विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र राम राम म्हणत असेल, संदीपनी वशिष्ठ ऋषी त्यांना काय राम राम दिला असेल, संदीपनी ऋषीने भगवान श्रीकृष्णाला काय कृष्ण कृष्ण दिला असेल,
मग ती अशी कुठली गोष्ट आहे की ती आपण समजली पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण व्हायला पाहिजे. ती गोष्ट आपण साधू संतांकडून समजून घ्यायचंय. आजही या जगामध्ये संत आहेत, फक्त आपण विचारण्याचं कर्तव्य करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी बाबा तर निघूनच गेले, पण त्यांच्या पश्चामध्ये आपण जे राहिलेली मंडळी त्यांनी वेळीच आपण आता काय व्हायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे आणि आपण समजून घ्यायला पाहिजे की आपलं किती जीवन शिल्लक राहिले, किती आयुष्य राहिले, किती गेलंय आणि काय करायचंय आता हे समजून घ्यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग तेच सांगतात, इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आता 13 दिवस आपण या ठिकाणी ग्रंथ श्रवण केला असेल, स्वर्गरोहण असेल, गरुड पुराण काय जे लावलं असेल त्याच्यामध्ये सगळे सांगले. इथून गेल्यानंतर माणूस गेल्यानंतर आता उद्या त्यांचं 13वं झालं की उद्या 13व्या नंतर त्यांचा काय होईल, पुढचा प्रवास सुरू होईल. मग तो वर्षभर तो प्रवास चालू राहतो. वर्षभर काय होतो, तो प्रवास चालू राहतो. मग त्या प्रवासामध्ये अनेक प्रकारचे दुःख यातना त्या ठिकाणी भोगावं लागतात. वरती गेल्यावर बाबा सांगतात लय मारतात, वरती लय मारतात, लय भयंकर आहे. काय आता मी गेलो नाही अजून, नाही तुम्हाला सांगितलं असतं. मी गेल्यानंतर तुम्हाला मिस कॉल देईन, तुम्ही हनुमान रिंगा द्या, मग तुम्हाला सांगेल अशा पद्धतीने. पण वरती शास्त्र सांगतं त्या पद्धतीने सांगतात की वरती काय गेल्यानंतर यमाचे यमदूत जे आहेत ते झोडीती तोडीती मारिती निष्ठूर, यमाचे किंकर बहुकाळ काय म्हणतात ते जोडतात, मारतात, तोडतात आणि मग आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, दुःख होतं. आणि तो 13 दिवस स्थूल देह आपला निघून जातो, पण सूक्ष्म देह मात्र आतापर्यंत बाबांचा इथंच असतात. स्थूल देहानं ते बघत असतात माझ्या पश्चात कोण आपल्यासाठी किती आक्रोश करते, माझे मुलं बाळे कसे राहतात. मी गेल्यानंतर हे फक्त दुःख समाज आलं, लोक माणसं आली की दुःख व्यक्त करतात आणि जेवायला बसले की सणकावून आणतात. हे सगळं त्या ठिकाणी 13 दिवस आपल्याकडं बघत असतात. काय काय आपले माझ्या पश्चात काय करतात, माझ्या नावानं दान धर्म करतात का, माझ्या नावानं काही ज्ञानदान करतात का, माझ्या नावानं अन्नदान करतात का, हे सर्व बघत असतात. आणि मग 13व्या दिवसानंतर उद्यापासून त्यांचा प्रवास काय होईल, वर्षभर तो प्रवास चालू राहील. आणि मग त्या प्रवासामध्ये त्यांना कुठेही दुःख होऊ नये अशा पद्धतीने आपण त्यांच्या नावानं दान धर्म करत असतो. नवे आपणही जायच्या अगोदर मेल्यानंतर आपले पूर्वज पाठीमागं राहिलेले करतील न करतील ते सांगता येत नाही, पण आपले जोपर्यंत हातामध्ये सगळ्या गोष्टी आहे, हस्तस्य भूषणम दानम, या हाताने तुम्ही काय करू शकता, दान करू शकता. पाय जोपर्यंत चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करू शकता, डोळे चांगले तोपर्यंत भगवंताचं तुम्ही दर्शन करू शकता आणि श्वास चालू आहे तोपर्यंत तुम्ही नामचिंतन करू शकता. विठ्ठल विठ्ठल तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. काय म्हणतो की आपण ह्या देहाला जपत राहतो, याचा मेकअप कर, दुनिया कर, पण देया ठिकाणी सांगतात तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हा पिंजरा एक दिवस खाली होऊन जाणार आहे आणि तो खाली होण्याच्या आत आपण काय करायला पाहिजे, सर्वांनी एकदा त्या भगवान परमात्म्याचं पूजन करायला पाहिजे. विठोबा
ताती पाहे धन्य आम्ही जन्मालो दा